नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सपना पानसरे आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ मी चित्रकार कसा झालो या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत ल.म. कडू. पाठ अतिशय मजेशीर आहे. या पाठामध्ये निसर्गाच्या सानिध्यात आपण कसं राहायला हवं, निसर्ग आपल्याला अनेक कला शिकवतो. निसर्गात लेखक चित्रकला व मूर्तिकला कसे शिकले याचे सुरस व मनोवेधक वर्णन या पाठात त्यांनी केलं आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकांनी स्वतःच्या अनुभवावरून या पाठात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण पाठाचे लेखक ल.म. कडू यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेलं द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधायचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकांनी स्वअनुभवातून या पाठात सांगितले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला तुमचे जर छंद कोणते असा प्रश्न विचारला तर प्रत्येक विद्यार्थ्याचा छंद हा वेगवेगळा असतो. अशी वेगवेगळी उत्तरं मला तुमच्याकडून मिळतील. कुणाला चित्र काढायला आवडतं, कुणाला खेळायला आवडतं, कुणाला नृत्य करायला म्हणजे नाचायला आवडतं, कुणाला गाणं म्हणायला आवडतं, काहींना एखाद्या वस्तूचा संग्रह करायला आवडतो. म्हणजे प्रत्येकाचे छंद हे वेगवेगळे, बरोबर. मग आता मला सांगा की हे छंद जोपासण्यासाठी म्हणजे तुमचा छंद जोपासण्यासाठी तुम्ही काय करता. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा मला नाचण्याचा, डान्स करण्याचा छंद आहे, मला फार आवडतं नाचायला. मग मी काय करणार, मी लगेच डान्स क्लासमध्ये जाणार नाही बरं का. मी माझ्याकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत, TV आहे, मोबाईल फोन आहे, बरोबर. गाणी लावणार, टी व्हीवरती गाणी पाहणार, त्या पद्धतीच्या स्टेप्स मी करणार आणि मी डान्स करायला शिकणार. मला जर वाचनाचा छंद आहे तर मी लगेच ग्रंथालयामध्ये जाऊन बसणार नाही. माझ्याकडे कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत, मग वर्तमानपत्र म्हणजे न्यूजपेपर आहे, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक पुस्तकं आहेत, बरोबर. किंवा रस्त्याने जाताना दिसणारे वेगवेगळे लेख आहे, मला जे दिसेल ते मी पहिल्यांदा वाचण्याचा प्रयत्न करेन. किंवा मला जर खेळण्याचा खूप छंद आहे, मला एखादा खेळ खेळायला फार आवडतो, तर मी काय करणार, अगदी मला क्रिकेट खेळायचा छंद असेल तर मी स्टेडियममध्ये जाऊन खेळणार नाही. अगदी आपल्या गल्ली बोळामध्ये अवेलेबल असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा वापर करून, म्हणजे फळीचा वापर करून, बॅट म्हणून, बॉलचा वापर करून, एखाद्या तुटलेल्या बॉलचा वापर करून, घरात ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळ्यांचा वापर करून मी माझे छंद जोपासण्याचा प्रयत्न करेन. मला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे, ती आवड मी कशा पद्धतीने माझ्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींमध्ये त्या आवडीनुसार मी माझे छंद जोपासण्याचा प्रयत्न करेन. आणि मग जेव्हा
प्रत्येकाच्या निदर्शनास येईल की नाही याला याच्यामध्ये छंद आहे, तेव्हा आपोआपच त्या छंदाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपोआप माझ्यापर्यंत मला प्राप्त होतील. आता हे मी तुम्हाला का सांगते? पाठामध्ये तर छंद नावाचा एकही शब्द नाही आहे, पण लेखकामध्ये उपजत कला आहेत. कोणत्या कला आहेत? तर त्यांना चित्र काढायला आवडतं, त्यांना मूर्तिकला अवगत आहेत. आता लेखक हा छोट्याशा खेड्यामध्ये राहणारा व्यक्ती आहे. पण तेव्हाच्या काळी त्या खेड्यामध्ये चित्रकला वगैरेला अजिबात स्थान नव्हतं. म्हणजे चित्रकला करणे किंवा चित्रकार म्हणून स्वतःचं फ्युचर पाहणे याला तितकंसं महत्त्व दिलं जात नव्हतं. न घरात चित्रकलेला तेवढं प्रोत्साहन होतं आणि शाळेतही अजिबात कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन दिलं जात नव्हतं. मग तरी देखील लेखकामध्ये असणारी ही चित्रकला किंवा मूर्तिकला या दोन्ही कला त्यांनी कशा पद्धतीने जोपासल्या याचं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे. बघा, निसर्ग हा आपला खरा मित्र असतो आणि या कला जोपासण्यासाठी तो आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली नेहमी मदत करत असतो. आणि लेखकाला देखील या चित्रकलेसाठी लेखकाला निसर्गाने कशा पद्धतीने मदत केली आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून चित्रकला आणि त्याचबरोबर मूर्तिकला कशा पद्धतीने त्यांनी अवगत केली आणि ती अधिकाधिक विकसित केली याबद्दलचा त्यांचा अनुभव लेखकाने या पाठात आपल्याला सांगितला आहे. मी तुमच्या एवढं असताना जे अनुभवलं, पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. प्रथम, निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरू शकत नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्याला फायद्याचं आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. पाठाची सुरुवात करताना लेखक म्हणतात की त्यांना आलेले अनुभव ते आपल्याला सांगत आहे. सर्वप्रथम त्यांनी निसर्ग म्हणजे नेचर याबद्दल माहिती सांगितली. आपण निसर्गाला कधीही विसरायचं नाही, विसरून चालत नाही. निसर्ग आपल्याला स्वतःचा विसर पडू देत नाही. निसर्गाच्या विरोधात आपण कधीही जायचं नाही, त्याच्या मर्जीत राहायचं आणि मर्जीत राहून आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या असतात. निसर्गच आपलं पालन पोषण करत असतो आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवत असतो. नाना कला म्हणजे अनेक कला. निसर्ग धुंडाळत राहणे म्हणजे शोधणे. निसर्गाचा आपण शोध घेत राहिलं, निसर्ग धुंडाळत राहिलं तर आपल्याला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. सर्जन म्हणजे नवनिर्मिती, क्रिएशन. जेव्हा आपण निसर्गाच्या अगदी खोलापर्यंत जात राहणार तेव्हा निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या वाटा आपोआप सापडून देणार किंवा आपल्याला वेगवेगळ्या वाटा निर्माण करून देणार. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार? आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता.
अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरायला लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली न मास्तरांना आवडायची न घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. आता इथे लेखक त्यांच्या गावाचं वर्णन करतात आणि चित्रकलेला त्यांच्या घरात किंवा शाळेतही कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन नव्हतं हे सांगतात. सर्वप्रथम ते स्वतःच्या गावाचं वर्णन करतात. ते म्हणतात की त्यांचं प्राथमिक शिक्षण म्हणजे प्रायमरी जे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे, ते एका छोट्याशा गावात झालं. गाव अतिशय निसर्गरम्य होतं आणि सुसंस्कृत होतं. सुसंस्कृत म्हणजे कल्चर्ड, विचारशील असं त्यांचं गाव होतं. घनदाट जंगल, घनदाट म्हणजे अतिशय गर्द जंगल त्या गावामध्ये होतं. आणि दुथडी भरून वाहणारी नदी, दुथडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे, ओसंडून वाहणे म्हणजे ओव्हरफ्लो होऊन वाहणे, अशी नदी त्या गावामध्ये होती. निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद म्हणजे सर्वत्र आनंदी आनंद, कारण निसर्गाचं परिपूर्ण असं वर्णन करणारं असं त्यांचं गाव होतं. आणि अशा गावामध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. आणि इतक्या निसर्गरम्य वातावरणात ते राहत होते, ते जगत होते. आणि अशा वेळी या वातावरणात माणसातील सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच असं ते म्हणतायत. सर्जनशीलता म्हणजे नवनिर्मितीची क्षमता म्हणजे क्रिएटिव्हिटी. इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्यामधील क्रिएटिव्हिटी बाहेर येणार नाही असं होणं शक्य नाही असं ते सांगतायत. त्यांचा एक मित्र होता, त्याला आणि लेखकाला चित्र काढायला फार आवडायचं. पण चित्रकलेसाठी आवश्यक असणारी साहित्य, साधनं, मटेरियल हे त्यांना अवेलेबल नव्हतं, त्यांच्याकडे नव्हतं. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही त्यांच्याकडे नव्हता. अभ्यासाची फक्त एकच वही असायची आणि पाटीवर लिहायची एकच पेन्सिल. ती तुटली तरी ती तशीच सांभाळून ठेवायची आणि वापरत राहायची, कारण दुसरी मिळेल याची शक्यता नव्हतीच. शिवाय सर्वात मोठा धाक आणि भीती जर कोणती होती तर ती होती त्यांच्या घरातल्यांना आणि त्यांच्या शिक्षकांनाही. चित्रकला वगैरे काढायला अजिबात आवडायचं नाही आणि तो त्यांना वात्रटपणा वाटायचा. असं लेखक सांगतात की निसर्गरम्य वातावरणात माझं शिक्षणाला सुरुवात झाली, पण मला चित्रकलेसाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामग्री मात्र मला मिळाल्या नव्हत्या आणि प्रोत्साहनही मिळालेलं नव्हतं. वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. आम्ही गावातील सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरम असतो. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्यांची पिवळी पिवळी फक्की पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मुरमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो.
रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल गर्द झालेल्या असायच्या. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याचं साल्ट गेलेली लक्षातच यायची नाही. पुढे लेखक म्हणतात की लेखकाला स्वतःचा कॅनव्हास सापडला. आता कॅनव्हास या शब्दाचा अर्थ होतो की चित्र काढण्यासाठीचा कापडी फलक, या शब्दाचा अर्थ होतो हा. पण लेखकाला हा जो कॅनव्हास आहे तो कुठे सापडलाय तर तिथे खडकांवरती त्यांना तो कॅनव्हास सापडलेला होता. वैशाख महिन्यातलं जे ऊन होतं त्या उन्हाबद्दल माहिती सांगताना ते म्हणतात की वैशाख महिना म्हणजे मराठीतला दुसरा महिना. वैशाख महिन्यात ऊन करपून टाकणारं असायचं आणि ही सर्व मुलं गावाच्या डोहात जाऊन पडायची. डोह या शब्दाचा अर्थ होतो खूप मोठ्या खड्ड्यात पाणी साठणं आणि त्या पाणी साठलेल्या खड्ड्यामध्ये म्हणजे त्या डोहामध्ये जाऊन हे लेखक आणि त्यांचे मित्र पडायचे. अंगात गार भरत नाही म्हणजे थंडी वाजत नाही तोपर्यंत ते काय करायचे, पाण्यातच राहायचे आणि नंतर काठावर येऊन बसायचे. काठालगत म्हणजे काठाच्या जवळ खूप खडक होते आणि हे खडक कसे होते तर प्रवाहामुळे कसे झाले होते. प्रवाह म्हणजे फ्लो, त्या पाण्याच्या ओघामुळे फ्लोमुळे ते गुळगुळीत झाले होते, सपाट झाले होते आणि लांब रुंद पसरलेले होते. आणि इथंच लेखकाला त्यांचा कॅनव्हास सापडला. आता लेखक पुढे म्हणतात की भल्या थोरल्या म्हणजे प्रचंड खूप मोठ्या अशा या खडकांवर मनसोक्त म्हणजे मनमुराद मनाला वाटेल तितकी चित्र लेखक काढू शकत होता. पण आता ही चित्र काढायची कशाने, तेव्हा तोही मार्ग त्यांना सापडला. त्यांच्याकडे तांबूस रंगाचा मुरम असतो. तांबूस रंगाचा मुरम. आता मुरम हा एक प्रकारचा ठिसूळ दगड आहे. मुरम हा एक प्रकारचा ठिसूळ दगड आहे आणि त्याचा रंग आहे तांबूस. तांबूस म्हणजे लालसर. शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. तसेच पिवळ्या रंगाचे, येल्लो रंगाचे दगडही तिथे सापडतात. ते दगड आपटले की त्यांची फक्की पडते. फक्की या शब्दाचा अर्थ होतो पावडर. आणि त्या पिवळ्या रंगाचे दगड जर आपण आपटले तर त्याच्यातून पिवळ्या रंगाची पावडर तयार होते आणि मग ती पिठासारखी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घातलं की कोणता रंग तयार व्हायचा, पिवळा रंग तयार व्हायचा. मुरमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटायला लागली की लक्षातच राहायचं नाही की आपण किती मोठे चित्र काढलेलं आहे. आणि रेषा काढीत हात वर पुढे सरकलं की मागे पाहिल्यानंतर काय दिसायचं तर ती रेषा वाळून म्हणजे सुकून लाल जर्द म्हणजे लाल रंगाची दिसून यायची. आणि खडकावरती हे चित्रकाम चालू असताना उन्हामुळे तापलेले खडक आणि गुडघे रोवून ते खडकावरती चित्र काढत असताना त्या गुडघ्यांची साल्ट निघून जायची. साल्ट म्हणजे कातडी, स्किन ही निघून जायची. ते देखील लेखकाला कळायचं नाही. इतकं भान हरपून ते काय करायचे तर चित्र काढत असायचे. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत. पण ते कुठून आणणार. त्या दिवसात काटेसावर फुलतं लाल भडक होतं. तिच्या फुलालगत पराग पाण्यात चुरगळले की जांभळा रंग मिळतो. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा केला, चुण्याच्या पांढरा, कुंकुवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढे टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा.
तहान भूक हरपून आम्ही दगडाची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा. नदी वाहायला लागायची. आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. पुढे लेखक म्हणतात की चित्र तर मनसोक्त काढली. अगदी दंग होऊन म्हणजे मग्न होऊन आम्ही चित्र काढली, पण आता त्या चित्रांना रंग भरण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. या अगोदर आपण बघितलंय की पिवळसर रंगाचा दगड होता आणि त्याचा त्यांनी पिवळा रंग तयार केला होता. त्याच्या फक्कीपासून म्हणजे पावडरपासून त्यांनी पिवळा रंग तयार केला होता. मग बाकीचे रंग आणायचे कुठून? तर तेव्हा लेखक म्हणतात की त्या दिवसांमध्ये काटेसावर, आता हे काटेसावर हे एक प्रकारचे कापसाचे झाड आहे. शेंद्री हे एक प्रकारची वनस्पती आहे आणि या दोन्ही वनस्पतींचा वापर करून त्यांनी काय केलं ते आपण पाहूया. काटेसावर फुलतो आणि लाल भडक होतो. लाल भडक झाल्यानंतर त्याच्या फुलालगतचे पराग पाण्यात चुरगळले. चुरगळणे या शब्दाचा अर्थ होतो काय? तर ते काय करणं? तर क्रश करणं. त्याच्या पानालगत पराग असतात, फुलालगत पराग असतात आणि त्या पराग जर आपण चुरगळले, क्रश केले तर त्याचा जांभळा रंग मिळतो. शेंद्री ही जी वनस्पती आहे तिच्या बोंडात, बोंड म्हणजे बियांचा गर, जिथे बिया असतात, तिच्या बोंडात बिया भगवा रंग देतात. तर शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांना हिरवा रंग येतो, म्हणजे काही पानांचा त्यांनी हिरवा रंग केला. चुन्याचा पांढरा रंग होता, कुंकवाचा लाल रंग होता आणि दगडाचा पिवळा रंग होता आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे जांभळा रंग झाला, शेंद्रीपासून भगवा रंग झाला, चुन्याचा पांढरा रंग, कुंकवाचा लाल रंग आणि दगडांचा पिवळा रंग असे रंग त्यांनी तयार केले आणि हिरवा रंग हा झाडांच्या पानापासून तयार केला. आता रंग तर आहे, मग ब्रश कुठून आणायचा? तर त्यांनी बांबूची कोवळी काडी घेतली आणि त्या काडीचा पुढचं टोक ठेचलं आणि त्याच्यापासून त्यांनी ब्रश तयार केला. तर अशा पद्धतीने रंग मिळाले होते, ब्रशही मिळाला होता. आता तहानभूक त्यांची हरपली. तहानभूक हरपणं म्हणजे कामात खूप मग्न होणं. तहानभूक हरपून आम्ही दगडावरची चित्र रंगवायला लागलो, म्हणजे अगदी मग्न होऊन सगळ्या गोष्टींचा विसर पडून फक्त ते चित्र रंगवण्याच्या कामामध्ये मग्न झाले होते. नजर जाईल तिथपर्यंत त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली होती. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा आणि काय व्हायचं? तर नदीच्या पात्रात पाणी यायचं आणि नदी वाहू लागायची आणि यांनी जी चित्र काढली लेखकांनी काढलेली चित्र ही नदीच्या पाण्यामध्ये गुडूप होऊन जायची. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडकून बसायचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. पुढे लेखक म्हणतात की ते स्वतःचं व्यक्तिगत म्हणजे पर्सनल उदाहरण देताना ते म्हणतात की निसर्गाने किती वेगवेगळ्या परीनं म्हणजे प्रकारे लेखकाला मदत केली आहे, लेखकाला देत गेला आहे निसर्ग. म्हणजे त्यांना कॅनव्हास नव्हता तर भले मोठी खडक त्यांना चित्र काढण्यासाठी दिली. त्यांना रंग नव्हते तर निसर्गातून वेगवेगळ्या गोष्टीपासून त्यांना रंग मिळाले. त्यांना रंगवायला ब्रश नव्हता तर ब्रशही निसर्गात उपलब्ध असणाऱ्या बांबूपासून त्यांनी तयार केला. म्हणजे निसर्ग वेगवेगळ्या परीनं लेखकाला मदत करत गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून लेखक इथे म्हणतात की निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो
ते लक्षात येईल. पुढे ते म्हणतात की साधनं नाहीत, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला करायचं आहे त्या गोष्टींसाठी आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नाहीत, म्हणून आपण थांबून किंवा अडकून बसता कामा नये. जर आपली इच्छा ही जर तीव्र असेल तर साधनांशिवाय साधना करता येते. साधनं म्हणजे इन्स्ट्रुमेंट, आणि दुसरी साधना म्हणजे तपश्चर्या, एखादी गोष्ट करण्याची ताकद. मग जर माझ्याकडे साधनं नाहीत आणि मी शांत न बसता माझ्या पद्धतीने ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना जर माझी इच्छाशक्ती तीव्र असेल तर साधनांशिवाय साधना म्हणजे ती गोष्ट पूर्ण करण्यात मी यशस्वी होते. या पाठामध्ये ह्या शेवटच्याच वाक्यासाठी लेखकाचंच उदाहरण मी तुम्हाला सांगते. लेखक शेवटी म्हणतात की तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. बघा, लेखकाला कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन घरीही नव्हतं आणि शाळेतही नव्हतं चित्र काढण्यासाठीचं. नाही त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या चित्रकलेच्या गोष्टी अवेलेबल होत्या. तरी देखील त्यांनी प्रयत्न सोडला नाही. त्यांच्याकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. मग खडक आहे, दगड आहे, जे निसर्गाने आपल्याला दिले, त्या गोष्टींचा उपयोग करून ते रडत बसले नाही की माझ्याकडे कॅनव्हास नाही आहे, माझ्याकडे पेन्सिल नाही, माझ्याकडे रंग नाही आहे. त्यांच्याकडे काय आहे, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधून त्यांनी स्वतःची कला सगळ्यांसमोर प्रेझेंट केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून लेखक असे म्हणतात की साधनं नाहीत म्हणून आपण अडकून बसता कामा नये. तर आपली इच्छाशक्ती जर तीव्र असेल तर साधनांशिवाय आपल्याला साधना करता येते. आता हेच पहा, श्रावण सरत सरत पाऊस कमी व्हायचा, पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. तोवर काय करायचं? त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूस, नाहीतर गावातील मंदिराच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानंतर त्यांना तडे जाऊन ढासाळायच्या, हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करत करत लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं, त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळू लागलो. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या, तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन धपल्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. आता पुढे लेखक म्हणतात की जे चित्र बनवलं होतं ते नदीच्या प्रवाहामध्ये गडप झालं होतं. गडप होणे म्हणजे गायब होणे. तर ते तर गडप झालं होतं म्हणजे नाहीसं झालं होतं. मग आता करायचं काय? श्रावण महिना सरत म्हणजे श्रावण महिना संपत आला होता. पाऊस कमी झाला होता, पण नदीच्या प्रवाहामधलं पाणी ते मात्र काही कमी झालं नव्हतं. त्यामुळे लेखकाचा जो कॅनव्हास म्हणजे खडक होते ते मोकळं व्हायला, म्हणजे ते पूर्वीसारखं चित्र काढण्या इतपत मोकळं होण्यासाठी त्यांना चैत्र महिन्यापर्यंतची वाट पाहावी लागत होती. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना आणि श्रावण महिना हा मराठी महिन्यातील 5वा महिना. तर मग आता यावेळेस करायचं काय? तेव्हा त्यातूनच लेखक म्हणतात की आम्हाला मातीचा नाद लागला. नाद लागणे म्हणजे आवड निर्माण होणे किंवा छंद लागणे. मग तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत काय करायचं? तर त्यांना मातीचा नाद लागला. मग आता या मातीचं करायचं काय? तर त्या मातीपासून लेखक मूर्त्या बनवू लागले. आता हे देखील काम होतं ते अतिशय लपून छपून करावं लागत होतं. कधी त्यांना गोठ्याच्या मागे
बसून ते काम करावं लागत होतं, कधी मंदिराजवळ बकुळीच्या झाडाखाली बसून त्यांचा हा उद्योग, हे काम चालू असायचं. पुढे त्यांच्या लक्षात आलं, आपण ज्या मूर्त्या बनवतोय त्या वाळल्यानंतर त्याला तडे जात आहेत. तडे जाणे म्हणजे क्रॅक्स जाणं, आणि मग त्यांचा हिरमोड व्हायचा. हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे. हिरमोड होणे या शब्दाचा अर्थ होतो नाराज होणे. मग आता आपण बनवलेल्या मूर्त्यांना चिरा जाऊ नये, क्रॅक्स जाऊ नये, तडे जाऊ नये म्हणून काय करायचं याचा विचार लेखक करू लागला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण गोठ्यामधलं गाईचं जे शेण आहे ते बघितलं तर ते ओलं असताना देखील तसंच असतं आणि सुकल्यानंतरही ते तसंच राहतं, त्याला कोणतेही तडे जात नाही. मग लेखकाने विचार केला की शेण आणि माती एकत्र मिळवून घेतली आणि त्यापासून मूर्त्या बनवायला सुरुवात केली. तरीही त्या मूर्त्या जास्त काळ टिकत नव्हत्या. काही दिवसानंतर त्यांना बारीक बारीक तडे हे जायचेच आणि धपल्या पडायच्या. आणि मग पुन्हा एकदा लेखकाने विचार करायला सुरुवात केली की आता आपण असं काय वापरू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या मूर्त्यांना तडे जाणार नाही. आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा. म्हादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाट. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळाला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवे होते ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टींतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झालेला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना, पण तो एक शोध होता. आता पुढे लेखक म्हणतात की लेखकाच्या गावामध्ये आठवड्याचा बाजार भरायचा, म्हणजे आठवड्यातून एका दिवशी बाजार भरायचा. माधू नावाचा एक व्यक्ती कपडे विकायला आणायचा. पण ते कपडे कसे असायचे? आयते म्हणजे कसे तर रेडीमेड. आयते कपडे तो विकण्यासाठी आणत असायचा. लादून आणणे म्हणजे घोड्यावर लादून आणणे म्हणजे घोड्याच्या पाठीवर ठेवून तो ते कपडे आणायचा. सगळा डोंगर भाग पायवाट होती फक्त. तो स्वतःच्या घोड्याला नांदरूच्या झाडाच्या दाट सावलीत बांधायचा. आता नांदरू हे पिंपरण व पिंपळ वर्गीय झाड आहे, म्हणजे या दोन्ही कॅटेगरीजमध्ये हे झाड येतं. तर त्याची दाट सावली पडायची, तिथे तो आपला घोडा बांधत असायचा. लेखकाला आणि त्यांच्या मित्राला जाणवलं की घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेण हे पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये धागे दिसले. आणि ते धागे काय करतात तर मातीला धरून ठेवण्याचं काम करतात. आणि म्हणून मग लेखकाने विचार केला की आता मूर्ती बनवण्यासाठी आपण काय करूया, घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेण हे मातीमध्ये मिसळून मग त्यापासून आपण काय करूया तर मूर्त्या बनवूया. आणि त्यांनी हा प्रयोग केला. आता त्यांच्या मूर्त्यांना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला लेखकाला. लेखक माध्यमिक म्हणजे सेकंडरी स्कूलमध्ये शिकत असताना त्यांनी आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञाचा एक धडा वाचला होता. आणि तो काय करायचा तर साध्या गोष्टींपासून काय करायचा, मोठी तत्व लोकांपुढे मांडायचा. आणि ते सापडले की न्हाणीघर म्हणजे आंघोळीचं, जिथे आपण आंघोळ करतो ते ठिकाण, तिथून युरेका युरेका म्हणत धावत सुटायचा. त्याला त्याच्या शोधामध्ये जितका आनंद मिळाला तेवढाच आनंद लेखकाला आपल्या घोड्याच्या शेणापासून बनवलेल्या मूर्तींपासून मिळालेला होता. जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं तेव्हा त्यांना फार आनंद झालेला होता. मग
आपल्यापुरता का ना होईना आपण काहीतरी शोध लावला आहे, काहीतरी एक्सपेरिमेंट केलं आहे आणि ते सक्सेसफुल झालं आहे, यशस्वी झालं आहे, याचा त्याला फार आनंद होत होता. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागं ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील. आता इथे लेखक शेवटी म्हणतात की प्रत्येकामध्ये आर्किमिडीज हा भरलेला आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये शोध करण्याची शक्ती, शोध घेण्याची शक्ती असते. फक्त त्याला योग्य चालना असणं फार गरजेचं आहे. आणि लेखकाने मग इथे सांगितले की आर्किमिडीज म्हणजे एक थोर शास्त्रज्ञ आणि हा आर्किमिडीज हा प्रत्येकामध्ये दडलेला आहे. प्रत्येकामध्ये एक छोटा शास्त्रज्ञ दडलेला आहे. पण त्याला कायम जागं ठेवत राहणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण त्याला कायम जागं ठेवलं तर आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आपलं आभाळ जे आहे ते नेहमी आनंदाने भरलेलं राहील. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की लेखकाला कोणत्याही प्रकारचं साहित्य उपलब्ध नसताना देखील त्याने चित्र कसं काढलं, त्याचबरोबर ते कशा पद्धतीने रंगवलं, मूर्तिकलेकडे तो कसा वळाला आणि मूर्त्या टिकाऊ होण्यासाठी कोणतेही तडे न जाता व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयोग केले याबद्दलची माहिती आपण या पाठात पाहिलेली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठावर आधारित काही व्याकरणाच्या कृती सोडवणार आहोत. पहिली कृती आहे वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आपल्या पाठामध्ये काही वाक्यप्रचार आले आहेत आणि मी शिकवत असताना, मी स्पष्टीकरण करत असताना त्या वाक्यप्रचारांचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर आता वाक्यप्रचार आणि अर्थ यांच्या जोड्या आपण लावूया. अ गटात आहेत वाक्यप्रचार आणि ब गटात आहेत अर्थ. हिरमोड होणे, गडप होणे, दंग होणे, धाक असणे, पालनपोषण करणे हे आहेत अ गटातले वाक्यप्रचार. ब गटामध्ये अर्थ आहेत त्यांचे वचक असणे, मग्न होणे, संगोपन करणे, नाराज होणे, नाहीसे होणे. आता आपल्याला वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हिरमोड होणे. हिरमोड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे नाराज होणे. गडप होणे म्हणजे नाहीसे होणे. दंग होणे, मग्न होणे. धाक असणे, वचक असणे. पालनपोषण करणे म्हणजे संगोपन करणे. पुन्हा एकदा बघा. हिरमोड होणे, नाराज होणे. गडप होणे, नाहीसे होणे. दंग होणे, मग्न होणे. धाक असणे, वचक असणे. पालनपोषण करणे, संगोपन करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची कृती आहे तक्ता पूर्ण करा. पाठ शिकवत असताना मी मराठी महिन्यांचा उल्लेख केलेला तुम्हाला आठवत असेल. त्यामध्ये चैत्र महिना आणि श्रावण महिना या 2 महिन्यांचा उल्लेख आपण केलेला आहे. आता चैत्र महिना हा पहिला महिना आहे आणि श्रावण महिना हा 5वा महिना आहे हे आपल्याला कळालंय. पण इतर महिन्यांचा क्रम कसा आहे हे समजण्यासाठी आपण ही कृती करणार आहोत. बघा, तुमच्यासमोर पहिला महिना चैत्र दिलेला आहे, 4था महिना आषाढ दिलाय, 7वा महिना अश्विन दिलेला आहे आणि 10वा महिना पौष दिला आहे. बाकीचे महिने तुम्हाला क्रमाने लावायचे आहेत. बघा, मग चैत्र, दुसरा महिना वैशाख, तिसरा ज्येष्ठ, 4था आषाढ, 5वा श्रावण, 6वा भाद्रपद, 7वा अश्विन, 8वा कार्तिक, 9वा मार्गशीर्ष, 10वा पौष, 11वा माघ आणि 12वा फाल्गुन. पुन्हा एकदा बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे 12 महिने आहेत. हे मराठी 12 महिने आहेत. पुढील कृती आहे रंगांच्या छटा लिहा.
राईट द शेड्स ऑफ कलर. आता बघा, पाठाचं नाव आहे मी चित्रकार कसा झालो, आणि या पाठामध्ये लेखकाने वेगवेगळ्या रंगछटा, आपल्याला वेगवेगळ्या शेड्सबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर त्यावर आधारित ही कृती आहे. आपल्याला रंग दिलेत लाल, हिरवा, पिवळा, पांढरा. यांच्या रंगछटा कोणत्या आहेत ते आपण इथे लिहिणार आहोत. म्हणजे शेड्स कोणत्या कोणत्या आहेत. लाल, लाल भडक. लाल या रंगाची रंगछटा आहे लाल भडक. हिरवा, हिरव्या रंगाची रंगछटा आहे हिरवागार. पिवळा, पिवळा जर्द. पिवळा, पिवळा जर्द. पांढरा, पांढरा शुभ्र. पुन्हा एकदा बघा, लाल, लाल भडक. हिरवा, हिरवागार. पिवळा, पिवळा जर्द. पांढरा, पांढरा शुभ्र. तर अशा पद्धतीने आपण पाठ अभ्यासला आणि त्यावरती आधारित काही कृती देखील अभ्यासल्या. आशा आहे सगळ्यांना पाठ समजला असेल. धन्यवाद.